राहुल गांधी आषाढी वारीमध्ये सहभागी होणार नाहीत असं कळतंय। सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधी वारीला येणार नाहीत असं समजतंय। खरं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राहुल गांधींना वारीमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण दिलेलं होतं। ते वारीत सहभागी होतील अशा चर्चा एकीकडे जोर धरत होत्या। मात्र सध्याच्या क्षणाला राहुल गांधी आषाढी वारीमध्ये सहभागी होणार नाहीत असं कळतंय। सुरक्षेच्या कारणास्तव ते येऊ शकणार नाहीत असं सांगितलं गेलंय। प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। शिवाजी, काय नेमकं विशेष कारण दिलं गेलंय राहुल गांधी वारीमध्ये सहभागी न होण्यासाठीचं? प्राथमिक जे कारण आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं गेलं आहे की संरक्षणाच्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टीवरती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांनी येण्याचं टाळलंय। मात्र दुसरी एक बाब समोर येते ती म्हणजे वारीची एक परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये राहुल गांधी आल्यानंतर त्याचं पावित्र्य कुठेतरी राजकीय पक्ष एकमेकांवरती आरोप केल्यामुळे धुळीस मिळू शकतं। वारीला कुठेतरी एक प्रकारे त्याच्यावरती देखील टीका होण्याची सुरुवात होऊ शकते। ही बाब राहुल गांधी जाणतात आणि वारीचं पावित्र्य जे आहे ते कायम राहावं आणि विधानसभा निवडणुकीच्या टप्प्यावरती जर गेले तर वारकरी आणि काँग्रेस पक्ष त्याचबरोबर भाजप इतर विरोधी पक्ष हे सगळे एकमेकांवरती तुटून पडतील। त्यामुळे वारीचं पावित्र्य जे आहे ते कुठेतरी मागे पडू नये किंवा त्याच्याबद्दल शंका उपस्थित केल्या जाऊ नये। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारी ही महाराष्ट्राची एक महान अशी परंपरा आहे। आतापर्यंत अनेक ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतात, मात्र तिथे कुठलेही कधी गालबोट लागल्याचं आपल्याला अद्यापर्यंत लक्षात आलं नाही। त्यामुळे वारीच्या मध्ये 18 पगड जातीचे लोक एकत्र येतात, त्या ठिकाणी राजकारण येऊ नये असं काँग्रेसच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे। आणि खास करून या सगळ्या पार्श्वभूमी विधानसभा निवडणुका असल्यामुळे भाजपचे नेते या सगळ्या संदर्भात टीका करतील। आणि या सुरक्षेच्या कारणास्तव आता राहुल गांधी वारीमध्ये सहभागी होणार नाहीत असं सध्याच्या क्षणाला कळतंय। धन्यवाद शिवाजी दिलेल्या माहितीसाठी।